लग्नानंतर माझ्या मुलीने मला फोन केला आणि म्हणाली, आई, माझ्या सासरचे लोक मला खूप मारतात. बाबांना सांग ना, मला इथून घेऊन जायला. हे ऐकून मी खूप टेन्शनमध्ये आले. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, आपल्या मुलीला आपल्या घरी परत घेऊन या. तर माझा नवरा म्हणाला, तुझी मुलगी तिथे महाराणीसारखी राज करत आहे आणि तुला जाणून बुजून त्रास देत आहे. असं म्हणत त्यांनी मला मुलीच्या सासरचे व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली, ज्यात माझी मुलगी फार खुशीत दिसत होती. त्यानंतर मी माझ्या मुलीच्या बोलण्यावर लक्ष द्यायचं सोडून दिलं आणि मुलीचा फोन यायचा पण बंद झाला. म्हणून मी एक दिवस अचानक तिच्या सासरी गेले. तिथे गेल्यावर समोरचे दृश्य बघून माझ्या अंगावर शहारा उभा राहिला. कारण समोर आज खूप दिवसांनी माझं फोनवर माझ्या मुलीसोबत रेवतीसोबत बोलणं झालं. फोनवर माझा आवाज ऐकून तिने माहेरी घेऊन येण्यासाठी विनवण्या करायला लागली. आई, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, मला इथून घेऊन जा. माझ्या सासरचे लोक मला खूप मारतात, माझ्यावर अत्याचार करतात. आता पण मला खूप मारलं आहे. सगळ्या अंगावर जखमा झाल्या आहेत, वळ उठले आहेत. बाबांना सांग ना, मला इथून घेऊन जायला. असं म्हणत ती हुंदके देऊन रडत होती. तिचा आवाज ऐकून असं वाटत होतं की ती खूप वेळापासून रडत असावी. तिचा आवाज ऐकताच माझं मन तडफडून उठलं. मी माझ्या मुलीला फुलासारखं सांभाळलं होतं. कधीच तिच्यावर हात उचलला नव्हता, की कधी मोठ्या आवाजात तिच्याशी बोलले नव्हते आणि तिच्या सासरचे लोक तिच्यावर अत्याचार करत होते. ती सारखी आजारी राहत असायची, कमजोर झाली होती. मी माझ्या मुलीवर झालेला अन्याय स्वीकारू शकत नव्हती. पण माझी मजबुरी ही होती की माझ्या मुलीचं सासर आमच्या गावापासून खूप लांब होतं. 2-3 गाड्या बदलून मग तिच्या सासरी जायला लागत होतं. माझ्यासारख्या साधारण बाईला हे सगळं करणं खूप मुश्किल होतं. मी एकटी तिच्या गावाला जाऊ शकत नव्हते. एवढ्या गाड्या बदलून अनोळखी गावातून जाताना माझं मन खूप घाबरत असायचं. पण आईचं काळीज होतं. मुलीकडे जाण्यासाठी कधीपर्यंत स्वतःला थांबवू शकत होते. मुलीच्या अवस्थेबद्दल ऐकून मला घरात राहवलं जात नव्हतं. माझं मन आतून खूप रडत होतं. मनात एक विचित्र बेचैनी जाणवत होती. असं वाटत होतं की कुणीतरी माझ्या काळजावर मोठा दगड ठेवला आहे. सारखं सारखं डोळ्यातून पाणी येत होतं. तरी पण मी स्वतःला सांभाळत होते. मला बोलायचं आहे, मला स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे. मुलीच्या लग्नानंतर 1-2 वेळा मी तिच्या सासरी गेले होते. त्यावेळी सगळे लोक समोर होते. सगळं ठीक वाटत होतं. पण आता खूप काळ निघून गेला होता. आता त्यांचं खरं रूप समोर यायला लागलं होतं. आता हळूहळू त्यांचं सत्य मला समजायला लागलं होतं. मी विचार केला की वेळ आहे तोपर्यंतच योग्य पाऊल उचललं नाही तर कदाचित माझी मुलगी काहीतरी चुकीचं करून बसेल. ती दबक्या आवाजात हळूहळू माझ्याशी बोलत होती. ती म्हणाली, आई, मला इथून घेऊन जा. प्लीज, मला इथं अजून राहायचं नाही. तिचा आवाज कानात घुमत होता. मी बेचैन होऊन नवऱ्याची वाट बघायला लागले. म्हणजे ते घरी आल्यावर त्यांना सगळ्या गोष्टी सांगता येतील. सारखी डोळे लावून दाराकडे बघत होते, तर कधी अंगणात जाऊन नवऱ्याची वाट बघत होते. पण असं वाटत होतं की वेळ थांबली आहे. मी विचार करत होते, जर त्यांनी हे सगळं ऐकून पण नकार दिला तर काय करायचं. पण मी माझ्या मनात पक्का निर्णय घेतला होता की अजून मी माझ्या मुलीला अन्याय सहन करून देणार नाही. आता मला माझ्या मुलीला वाचवायला पाहिजे. नवऱ्याला घरी आलेलं बघून मी लगेच पुढे गेले आणि त्यांच्या हातातून सामानाची पिशवी घेतली, आत ठेवली. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत होता. पण माझं मन एवढं अस्वस्थ होतं की मी त्यांचा थकवा विसरून गेले. त्यांना पाणी देईपर्यंत मी कसा तरी धीर धरला होता. माझं मलाच माहीत. माझे हातपाय कापत होते, काळीज धडधडत होतं. मी त्यांना पाणी देऊन त्यांच्या बाजूला बसले. मोठा श्वास घेतला. डोळे पाण्याने भरून आले. पण मी डोळ्यातलं पाणी थांबवलं म्हणजे मला त्यांच्याशी बोलता येईल. मी त्यांना म्हणाले, अहो, माझं बोलणं शांततेत ऐकून घ्या. मला महत्त्वाचं बोलायचं आहे. ते माझ्याकडे बघायला लागले. बहुतेक त्यांना अंदाज आला होता की गोष्ट छोटी नाही. मी हळूहळू करून त्यांना सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली. मुलीने रडत सांगितलेला शब्दानी शब्द मी माझ्या नवऱ्याला सांगितला. मी म्हणाले, आता गोष्टी हातातून बाहेर जायला लागल्या आहेत. तिला आपण घरी परत घेऊन येऊया. जर
आपण उशीर केला तर खूप उशीर होऊ नये. आई वडील मुलीचं सुख, तिचा आनंद बघतात, पण आपली मुलगी तर नरक यातना भोगत आहे. असं म्हणत माझा आवाज भरून आला. मी शांत बसले, कारण आता निर्णय माझ्या नवऱ्याच्या हातात होता. ते मान खाली घालून बसले होते. बहुतेक ते पण मनातून खचले होते. त्यांना पण जाणीव झाली होती की अजून गप्प बसणं म्हणजे अपराध आहे. घरात भयान शांतता पसरली होती. माझे डोळ्यातलं पाणी मी पदरानं पुसलं आणि मनातल्या मनात देवाकडे मदत मागायला लागली की देवा, माझ्या मुलीला या संकटातून बाहेर काढायला माझी मदत कर. माझ्या मनात आता फक्त एकच होतं की काही करून मुलीला घरी घेऊन यायचं आणि तिला सुरक्षित ठेवायचं. मी सगळं सांगितल्यावर नवऱ्याकडे आशेने बघायला लागले. म्हणजे ते काहीतरी बोलतील, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. मी त्यांच्याकडे बघून हैराण होते की मुलीच्या दुःखाबद्दल मी एवढं सांगून पण हा माणूस शांत कसा काय बसला आहे. त्यांच्या मनात काहीच ओझं नव्हतं. मी परत म्हणाले, अहो, तुम्ही याबद्दल काही बोलत का नाही? मला तर हे ऐकून धक्का बसला होता. मी एवढं जीव तोडून मुलीचं दुःख, तिचा त्रास सांगत आहे आणि तुम्ही शांत बसला आहात. ते फक्त जेवायला मागत होते. मुलीचा विचार करून माझी भूक, तहान मेली होती. मन घाबरलेलं होतं. भीती वाटत होती. पण माझ्या नवऱ्याला फक्त जेवणाची पडली होती. मला ते सगळं सहन झालं नाही. तरी पण मी रागात जेवणाचं ताट आणून त्यांच्या समोर ठेवलं. रागात म्हणाले, तुम्हाला तुमच्या मुलीचं आयुष्य एवढं स्वस्त वाटत आहे का? तुम्हाला या गोष्टीचं दुःख आहे का की मी तुम्हाला मुलगा देऊ शकले नाही, म्हणून तुम्ही असे वागत आहात? मी रागात मनात येईल ते बोलून गेले. असं वाटलं माझं बोलणं ऐकून ते काहीतरी उत्तर देतील. पण माझा नवरा शांत बसून जेवत होता. त्यांच्या डोक्यात राग नव्हता, ज्याची आशा मी एका आईच्या नात्याने करत होते. माझ्या मनात ज्वालामुखी भडकत होता. मी म्हणाले, तुम्ही तिचे बाप आहात की दुश्मन? तुमची मुलगी त्या घरात अन्याय सहन करत आहे. तिचं मन तुटलं आहे. शरीर, मन जखमी झालं आहे. ती आईवडिलांना आशेने आवाज देत आहे. पण तुमच्यासाठी ही गोष्ट खूप साधीसुधी आहे. असं बसला आहात जणू काहीच झालं नाही. मी जणू तुम्हाला गोष्ट सांगत तुमचं मनोरंजन करत आहे आणि तुम्ही प्रेक्षक आहात. असं म्हणत माझा आवाज जड झाला. डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी म्हणाले, तुम्हाला आठवतं का? रेवती लहान होती तेव्हा तुम्ही तिच्या हाताला पकडून सगळ्या गावातून फिरवत असायचा. तिला खांद्यावर घेऊन फिरायला घेऊन जायचा. तिचे लाड करायचा. ती तुम्हाला बघितल्यावर बाबा म्हणून पळत येऊन तुमच्या गळ्यात पडायची. तेव्हा का तुमचं मन पाळत असायचं? आणि आज तीच आपली लाडाची एकुलती एक मुलगी दुःखात तडफडत आहे आणि तुमच्या मनाला काहीच वाटत नाही. मुलगी तेव्हाच प्रिय असते का जेव्हा ती लहान असते? मोठी झाल्यानंतर तिचा त्रास हा त्रास राहत नाही का? मी स्वतःला आणि नवऱ्याला पण प्रश्न विचारत होते. मी म्हणाले, जर आज आपण शांत बसलो तर ते चुकीचं ठरेल. आपली मुलगी तिथे एकटी असेल. तिला घरात रोज मारतात, तिच्यावर अत्याचार करतात, तिचा अपमान करतात. तिच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. ती आपल्याला आवाज देत आहे, तरी पण आपण काहीच करत नाही. मी बोलत राहिले की आता अजून सहन होत नाही. मला तिला घरी परत आणायचं आहे. मग दुनिया काहीही बोलू दे, लोकांनी नावं ठेवू दे, पण माझ्या मुलीचा जीव वाचवणं गरजेचं आहे. मला तिला त्या नरकातून बाहेर काढायचं आहे. मी एवढं बोलून पण माझा नवरा शांत बसला होता. मी त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, जर आज तुम्ही एक वडील असून पण पाऊल उचललं नाही तर तुम्ही बाप बोलून घ्यायच्या लायकीचे नाही. आई तर तिच्या मुलासाठी कुठल्याही परिस्थितीत लढायला तयार असते. पण तुमची ही कठोरता मला आजपर्यंत तोडत आहे. तुम्ही आता मला असं म्हणू नका की धीर धर. आईच्या मनाला शांती मिळत नाही. माझ्या डोक्यात फक्त तिचे शब्द घुमत होते. आई मला वाचव, आई मला वाचव. मी त्यांना म्हणाले, तुमची मुलगी तुमची आठवण काढत होती. ती म्हणाली, बाबांना मला इथून घेऊन जायला सांग. पण तुमच्या मनापर्यंत पोहोचलं नाही. मी तिची आई आहे. तुम्ही माझ्यासोबत आला नाही तरी मी एकटी जाऊन तिला घेऊन येईन. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मन तुटलं होतं.
मी विचार करायला लागले की हा तोच माणूस आहे ज्याच्यासोबत मी माझं आयुष्य घालवलं आहे, त्याच्यासोबत सुखदुःख वाटून घेतले आहेत. आज रक्ताचं नातं आवाज देत आहे तर हा माणूस दगड होऊन बसला आहे. मी हळू आवाजात म्हणाले, तुम्हाला देवालयाचं उत्तर द्यायला लागणार. खोलीत शांतता पसरली होती. बाहेर अंधार पडायला लागला होता आणि माझ्या मनात एक संकल्प तयार झाला होता. मी ठरवलं होतं की मी माझ्या मुलीला एकटं सोडणार नाही. त्यासाठी मला जगाचा सामना करायला लागला तरी चालेल. मला माझे सीमा तोडायला लागल्या तरी चालतील. मी माझ्या मुलीला त्या नरकातून बाहेर काढणार. आई होण्याची हीच तर ओळख असते. ती कायम तिच्या मुलांसाठी उभी राहते. मी नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते कठोर झाले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी माझा हात पकडला आणि मला खोलीत घेऊन गेले आणि बेडवर बसायला सांगितलं. पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला आणि खिशातून फोन काढून मला काहीतरी दाखवत म्हणाले, तुझ्या मुलीला काहीही झालं नाही. ती ठीक आहे. तिच्या सासरी मजेत आहे. ती फक्त तुला त्रास देण्यासाठी असं बोलत आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. सगळं ठीक आहे. मी म्हणाले, माझ्या मुलीच्या आयुष्यात काहीच ठीक नाही आणि पुढेही होणार नाही. तुम्ही आत्ता तिच्या घरी जाऊन तुमच्या डोळ्यांनी बघा. असं म्हणत माझे डोळे भरून आले. त्यांनी फोनमध्ये एक व्हिडिओ सुरू केला आणि मला दाखवला. त्या व्हिडिओमध्ये माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करत होते. तिचा नवरा तिच्याजवळ उभा होता. प्रेमाने तिच्याकडे बघत होता. सगळे सासरचे लोक होते. ती खूप आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर जरा पण उदासी वाटत नव्हती. हे सगळं बघून मी हैराण झाले. मनात एक विचित्र बेचैनी होती, पण समोरचं दृश्य बघून त्यावर विश्वास ठेवायचं मन होत होतं. माझा नवरा मला म्हणाला, तू मुलीच्या बोलण्यावर जास्त लक्ष देत जाऊ नकोस. मुलींचं घर बसवणं आईवडिलांचं काम असतं. तिचं घर बसू दे. असं होऊ नये. तुझ्या फालतू काळजीमुळे तिचं बसलेलं घर मोडेल. त्यांच्या बोलण्याने खरंच मला विचार करायला भाग पडलं. मी स्वतःलाच वाईट समजायला लागले. मला असं वाटलं की माझी मुलगी तिच्या घरी खुश आहे. ती फक्त लाडात किंवा हट्टाने असं बोलत असेल. मला असं वाटलं की ती छोटीशी गोष्ट मोठी करून मला सांगून त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल. हळूहळू माझ्या मनात माझ्या मुलीसाठी तिरस्कार वाढायला लागला. मी विचार करायचे की ज्या मुलीला तिच्या आईने लहानाची मोठी केली, तिच्यासाठी सगळा त्रास सहन केला, आज त्याच आईला तिने त्रास द्यायचा प्रयत्न का केला? असं बोलत होती जे माझ्या मनाला लागत होतं. मी निर्णय घेतला की आता इथून पुढे मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. ती फोन करायची तेव्हा मी तिची हालहवा विचारून फोन ठेवत असायची. तिच्याशी जास्त बोलत नसायची. ती तिच्या सासरच्या लोकांबद्दल सांगायची तेव्हा मी ते ऐकून न ऐकल्यासारखं करायची. माझं वागणं पूर्णपणे बदललं होतं. काही दिवसांनी तिचा फोन यायचा बंद झाला. अगोदर मी तिच्या फोनची वाट बघायचे, पण नंतर मी ते पण सोडून दिलं. मी स्वतः पण कधी तिला फोन केला नाही. मला असं वाटायचं की ती नाराज असेल, रागवली असेल तर ती स्वतः शांत होईल. माझी इच्छा होत नव्हती तिच्याशी बोलायची. मला आठवत असायचं की ती माझ्या भावनांशी खेळत होती. तिने हा पण विचार केला नाही की तिच्या असल्या बोलण्यामुळे माझ्या मनाला किती वेदना होतील. दिवस असेच निघून जात होते. कधी कधी रात्री तिचा आवाज कानात घुमायचा, आई मला वाचव, इथून घेऊन जा. मी झोपेतून दचकून जागी व्हायचे. पण नंतर तिच्या वाढदिवसाच्या व्हिडिओची आठवण यायची. त्यात ती खूप खुश होती. मी स्वतःच्या मनाला समजवत असायचे की सगळं ठीक आहे. बहुतेक मी जास्त भावूक होत होते. मी मनाला समजावलं होतं की माझी मुलगी सुखात आहे. तिचं घर बसलं आहे. आता मला तिच्या आयुष्यात दखल द्यायची नाही. वेळ निघून गेली. माझ्या मनातलं दुःख गायब झालं. पण कधी कधी अचानक मनात विचार यायचा की जर ती खरं बोलत असेल तर, खरंच तिच्यावर अन्याय होत असेल तर. पण हे प्रश्न मी मनातून काढून टाकायचे. एक आई असून पण मी डोळ्यावर पट्टी बांधली होती. मला याची पण जाणीव झाली नाही की ही शांतता वादळापूर्वीची होती. पण त्यावेळी मला फक्त एकच गोष्ट कळत होती, जे डोळ्यांनी बघितलं तेच सत्य आहे.
बाकी सगळा भास आहे. एक दिवस बसल्या बसल्या मी माझ्या नवऱ्याला विचारलं, तुम्हाला कसं समजलं की आपली मुलगी मला त्रास देण्यासाठी फोन करून ते सगळं सांगत होती आणि तो व्हिडिओ तुम्हाला कुणी पाठवला होता? तेव्हा माझा नवरा म्हणाला, तुझ्याशी आपल्या मुलीचं बोलणं व्हायच्या थोडे दिवस अगोदर जावयांचा मला फोन आला होता. तो खूप टेन्शनमध्ये होता. तो मला म्हणाला, बाबा, मला तुमच्याकडे तुमच्या मुलीची तक्रार करायला नको, पण माझ्याजवळ दुसरा पर्याय नाही. मला रेवती खूप त्रास द्यायला लागली आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्याशी भांडत असते. माझ्या आईवडिलांची इज्जत करत नाही. त्यांना वेळेवर जेवायला देत नाही. घरातलं काहीच काम करत नाही. सगळं काम कामवाली करत असते. मी तिला हे बोलत नाही की तू घरातली कामं कर, पण कमीत कमी माझ्या आईवडिलांची तरी सेवा करत जा. पण तिला ही साधी गोष्ट पण कळत नाही. बाबा, प्लीज तुम्ही तिला समजावून सांगा. ती शेजारपाजारांना लोकांना हे सांगत असते की आम्ही तिच्यावर अत्याचार करतो, तिला त्रास देतो. शेजारपाजारचे लोक आमच्या घरात येऊन विचारतात की आम्ही सुनेवर अत्याचार का करतो. माझ्या आईवडील अगोदरच आजारी असतात. तुमच्या मुलीमुळे त्यांना मानसिक त्रास पण होत आहे. नवऱ्याचं बोलणे ऐकून मी शांत झाले, पण मनातल्या मनात हा विचार करायला मजबूर झाले की जावयांच्या जवळ तो व्हिडिओ असून पण ते आपल्याशी संपर्क का करत नाहीत. माझ्या मनातली बेचैनी परत डोकं वर काढायला लागली आणि यावेळी मी पक्का निर्णय घेतला आणि गाड्या बदलून धक्के खात मी मुलीच्या सासरी जाऊन पोहोचले. पण समोरचे दृश्य बघून मी हैराण झाले. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझ्या मुलीचा दीर तिला खाली पाडून जनावरासारखं मारत होता आणि माझी मुलगी रडत हात जोडून त्याच्याकडे भीक मागत होती. मी लगेच पुढे गेले आणि त्या राक्षसांच्या तावडीतून माझ्या मुलीला सोडवलं. माझ्या मुलीने मला बघताच माझ्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली, आई, तू एवढ्या उशिरा का आलीस? माझ्या मुलीची अवस्था बघून माझं काळीज फाटत होतं. तिच्या शरीरावर सगळीकडे घाव होते. आज मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती की मुलीवर विश्वास न ठेवून मी किती मोठी चूक केली होती. मी माझ्या मुलीला घेऊन पोलिसात तिच्या सासरच्या लोकांच्या विरोधात तक्रार केली. माझ्या नवऱ्याला मुलगी नको होती, पण मुलाची कमी मुलीकडून पूर्ण करत होते. नाहीतर त्यांच्या मनात कायम मुलगा नसण्याचे दुःख होते. त्यांनी जावयाला माझ्या मुलीसोबत काही करण्याची परवानगी दिली होती आणि ही आत्ता मला समजलं होतं. सगळी कारवाई पूर्ण करून मुलीला घरी घेऊन आल्यावर मी नवऱ्याला सांगितलं की मुलीच्या सासरच्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हे ऐकून माझ्या नवऱ्याने डोकं पकडलं, पण मी त्यांना एकही शब्द बोलू दिला नाही आणि त्यांच्याशी सगळी नाती तोडली. मुली आईवडिलांवर कधीच ओझं नसतात. त्या तर त्यांचा मान सन्मान असतात. या मानाला कधी तुटून देऊ नका, नाहीतर तुमच्या मुली स्वतः तुटून विस्कटून जातील. मुली देवाची देण आणि आशीर्वाद असतात आणि जे मुलींचं अस्तित्व स्वीकारू शकत नाहीत ते देवाच्या आशीर्वादाचा अपमान करतात आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकटे राहतात. आज रेवतीच्या आईला तिच्या चुकीची जाणीव झाली होती की त्यांनी नवऱ्याच्या बोलण्यात येऊन मुलीला नरकात ढकललं होतं. त्यांनी त्यांच्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता नवऱ्यावर ठेवला होता आणि त्यांच्या नवऱ्याने त्यांचा विश्वासघात केला होता.